नमस्कार मंडळी. जर तुम्ही महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रामध्ये करिअर करायचं स्वप्न बघत असाल तर थांबा. ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य विभागात एक जबरदस्त भरती निघालीये. चला तर मग या संधीबद्दल सगळी माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. चला थेट मुद्द्यावर येऊया. हा आकडा बघा, 19,000पेक्षा जास्त. हो, तुम्ही जे ऐकलंय ते अगदी बरोबर आहे. ही महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रातली आत्तापर्यंतची एक सर्वात मोठी भरती आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. आज आपण या भरतीबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. म्हणजे ही संधी काय आहे, कोणती पदं आहेत, पगार किती, कुठे नोकरी मिळेल, पात्रता काय लागेल, अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स. चला लगेच सुरुवात करूया. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. ही भरती जिल्हा परिषद म्हणजे झेडपी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM यांच्यामार्फत राबवली जात आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? तुम्हाला तुमच्याच जिल्ह्यामध्ये नोकरी करण्याची संधी मिळू शकते. हे बघा, इथे तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे लोगो दिसतायत. याचा अर्थ काय? तर ही भरती 100% खरी आणि सरकारी आहे. त्यामुळे तुम्ही यावर पूर्ण विश्वास ठेवू शकता. चला आता वळूया त्या गोष्टीकडे ज्याची तुम्ही सगळेच आतुरतेने वाट बघताय. कोणती पदं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, पगार किती मिळणार आहे? चला याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. इथे फक्त डॉक्टर्स किंवा नर्सिंगसाठीच संधी नाहीये हे लक्षात घ्या. स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, आरोग्यसेवक अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा आहेत. म्हणजे तुमच्या शिक्षणानुसार इथे तुमच्यासाठी नक्कीच एक चांगली संधी आहे. आता ही जी पगाराची आकडेवारी आहे ना, ती आम्ही नाशिकच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या जाहिरातीमधून घेतली आहे. म्हणजे हा एक अंदाज आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याला साधारण 60,000 रुपये तर स्टाफ नर्सला 20,000पर्यंत पगार मिळू शकतो. पण हो, हे तुमच्या जिल्ह्यानुसार आणि अनुभवानुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. ठीक आहे, पगार तर कळलं, पदं कोणती आहेत तेही कळलं, पण या नोकऱ्या नक्की कुठे आहेत, कोणत्या जिल्ह्यात संधी आहे? चला पुढच्या भागात बघूया. अरे वा, ही भरती तर अख्ख्या महाराष्ट्रात आहे. पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, चंद्रपूर जवळजवळ सगळ्याच मोठ्या जिल्ह्यांमध्ये जागा आहेत. तुमचं काम काय? तर तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जाऊन लगेच चेक करा की तुमच्या जिल्ह्यात किती जागा आहेत. ओके, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. या पदांसाठी नक्की पात्रता काय लागते? तुम्ही अर्ज करू शकता की नाही? चला बघूया. बघा, प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता हवी आहे. जसं की स्टाफ नर्स पदासाठी GNM किंवा BSc नर्सिंगची डिग्री लागेल, तर वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी अर्थातच MBBS असणं गरजेचं आहे. तसंच लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्टसाठी सुद्धा त्यांच्या फील्डमधली डिग्री किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. आणि हो, एक गोष्ट अजिबात विसरू नका, ही खूप महत्त्वाची आहे. जवळजवळ सगळ्याच टेक्निकल आणि मेडिकल पदांसाठी तुमच्या संबंधित काउन्सिलचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन असणं बंधनकारक आहे. याच्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जाणारच नाही. चला, तुमची पात्रता पण बसतेय. मग आता पुढची स्टेप काय? अर्थात अर्ज करण्याची. घाबरू नका, प्रोसेस खूप सोपी आहे. फक्त थोडी काळजी घ्यायची आहे. चला बघूया कशी. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस अगदी सरळ आहे. फक्त 5 सोप्या पायऱ्या आहेत. आधी तुमची माहिती भरा, मग तुमची कागदपत्र अपलोड करा, फी भरा आणि अर्ज सबमिट करून टाका. पण एक मिनिट, शेवटची पायरी विसरू नका. सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट नक्की काढून ठेवा, ती पुढे कामी येते. आता अर्ज करण्याचे ना 2 मुख्य प्रकार आहेत. एक तर सरळ ऑनलाईन फॉर्म भरायचा किंवा मग काही पदांसाठी थेट मुलाखतीला म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यूला जायचं असतं. ऑनलाईनमध्ये सगळं डिजिटल असतं, तर वॉक इनमध्ये तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन हजर राहावं लागतं. तुमच्या पदासाठी कोणती पद्धत आहे हे जाहिरातीत नीट तपासून घ्या. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या भागाकडे. इथे आपण काही अशा गोष्टींवर बोलणार आहोत ज्या तुम्ही अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवायलाच हव्यात, जेणेकरून तुमचा अर्ज करताना कोणताही गोंधळ होणार नाही किंवा तुमची फसवणूक होणार नाही. हे बघा, ही पदं कंत्राटी आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. साधारणपणे 11 महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट असतं. पण यामुळे निराश व्हायचं काहीच कारण नाही. कारण तुमचं काम चांगलं असेल आणि पुढे गरज असेल तर हे कॉन्ट्रॅक्ट हमखास वाढवलं जातं. आणि खरं सांगायचं तर हे पद जरी कंत्राटी असलं ना, तरी इथून मिळणारा अनुभव खूप मोलाचा आहे.
भविष्यातल्या कोणत्याही कायमस्वरूपी सरकारी नोकरीसाठी हा अनुभव तुम्हाला इतरांपेक्षा नक्कीच पुढे ठेवेल. ही एक प्रकारे तुमच्या करिअरची गुंतवणूकच आहे. तर मग जाता जाता काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. 1. अर्ज फक्त आणि फक्त ऑफिशियल वेबसाईटवरून करा. 2. कोणत्याही एजंटच्या किंवा फसव्या जाहिरातींच्या नादी लागू नका. 3. सगळे डॉक्युमेंट्स आधीच तयार ठेवा. 4. शेवटच्या तारखेची वाट बघू नका. आणि 5. वयोमर्यादा नक्की तपासून घ्या. तर मग ही एक संधी आहे लोकांची सेवा करण्याची आणि आरोग्य क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याची. मग काय विचार करताय? महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनून तुमच्या करिअरला एक नवी दिशा द्यायला तुम्ही तयार आहात का? याचा विचार नक्की करा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.